नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण झोपताना कसे झोपावे या संदर्भात 30 नियम बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1, पोटभर जेवण करून लगेच झोपू नका. नंबर 2, झोपण्याच्या 1 तास आधी टीव्ही मोबाईल पाहणं थांबवा. नंबर 3, झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप जवळ घेऊन झोपू नका. नंबर 4, गोंगाटामध्ये झोपू नका. नंबर 5, झोपताना चहा, कॉफी, दारू अशी पेय पिऊ नका. नंबर 6, पालथं चुकूनही झोपू नका. नंबर 7, झोपताना तोंडामध्ये तंबाखू, सुपारी, गुटखा ठेवून झोपू नका. नंबर 8, दिवसा जास्त वेळ झोपू नका. रात्री उशिरा झोपू नका. नंबर 9, ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. नंबर 10, पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते. नंबर 11, पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. नंबर 12, उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यू भय असते. नंबर 13, दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. नंबर 14, देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. नंबर 15, झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. नंबर 16, विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. नंबर 17, नग्न झोपू नये. नंबर 18, पूर्वेकडे डोके करून झोपू नये. नंबर 19, निरोगी शरीर हवं असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28च्या दरम्यान उठले पाहिजे. नंबर 20, पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये. नंबर 21, सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. नंबर 22, तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. नंबर 23, दिवसा कधीही झोपू नका. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. नंबर 24, सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो. नंबर 25, सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपावे. नंबर 26, डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 27, यम आणि दृष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते. नंबर 28, हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये. नंबर 29, पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे. नंबर 30, झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. या 30 नियमांचे अनुसरण केल्यामुळे निरोगी दीर्घायुष्य लाभते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर